आता वाचले. पडले असते पण वाचलेलं आहे. घाबरते नुसती. शहराच्या गोंगाटापासून दूर निसर्गाच्या कुशीत लपलेलं एक सुंदर ठिकाण, जिथे मिळतं गावाचं सुख आणि मजेचा फुल ऑन अनुभव. आज आपण आलो आहोत मोराची चिंचोली येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रात. आणि विश्वास ठेवा, हा दिवस आम्ही कधीच विसरणार नाही. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मजेत ना? तर मित्रांनो, तुम्हाला आता दिसत असेल माझ्या पाठीमागे आजचा जो ब्लॉग असणार आहे तो पुढे असणार आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपला असणार आहे खरं तर मोराची चिंचोली. खरं तर तुम्ही प्रत्येक तुमच्या इंस्टाग्राम फेसबुकवरती एक जाहिरात कायम झळकत असते की म्हणजे या कृषी पर्यटन केंद्राची. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत मोराच्या चिंचोलीला, आणि ते सुद्धा जय मल्हार कृषी पर्यटन या केंद्रामध्ये. तर मित्रांनो, आज मस्त एन्जॉय करणार आहे आपण दिवसभर या कृषी पर्यटन केंद्रामध्ये. आणि बघू शकता आताच लोक तिथं लाईन लावून उभी राहिलेली आहे, म्हणजे आतमध्ये एंट्री चालू आलेली आहे. तर चला मित्रांनो, आपण पहिले तिकीट काढूया आणि तिकीट काढून आपण आतमध्ये एंट्री करूया. चला. खरं तर आज आहे ऑफ डे, त्यामुळं गर्दी थोडीशी कमी होती, त्यामुळे पटकन तिकीट काढलं आम्ही. तर किती तिकीट आहे? छोट्यांचे 500, मोठ्यांचे 750. चला. आणि हेच बँड आहे का? बँड. तर चला मित्रांनो, आता आपण तिकीट वगैरे काढून झालेलं आहे आपलं. तर आता हे एक पॅम्पलेट आलेलं आहे, याच्यामध्ये काय आहे वगैरे काय काय येतं ते त्यांनी दिलेलं आहे, हे बघा. तर मित्रांनो, ह्या ब्रोशरवरती आपल्याला पाहायला भेटतं एक वॉटर पार्क खरं तर सुरू झालेलं असं ते सांगतात. ते जेवण आहे, 45 ॲक्टिव्हिटीज आहे आणि फुल टू धमाल अशा तुम्हाला ॲक्टिव्हिटीज पाहायला मिळतात. तर मित्रांनो, जे मेन गेट आहे त्या मेन गेटच्या बरोबर डाव्या बाजूला इथं तिकीट घर आहे. पहिलं तुम्हाला तिकीट घ्यायला लागतंय, मग आतमध्ये जायला. थोडीशी गर्दी कमी वाटते आता सकाळ जागा. तर मित्रांनो, इथून आता आतमध्ये एंट्री करायची आहे. तर मित्रांनो, आता पहिलं शिवराजला बँड बांधतोय आपण. मित्रांनो, आपण मारलेले आतमध्ये एंट्री, आणि एंट्री मारल्या पहिलं काय तर मित्रांनो आहे नाश्ता. पहिलं त्याच्यावरती ताव मारायचा, त्याच्या आधी सगळ्यांनी एंट्री मारली आणि गरज वाढायला लागलेली आहे. गेटच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला पहिल्यांदाच वेलकम ड्रिंकचा हा स्टॉल पाहायला भेटतो. इथं मित्रांनो तुम्हाला मिळते एक थंडगार अशी वेलकम ड्रिंक, आणि त्याच्याबरोबर पाण्याची बॉटल सुद्धा अगदी फ्री. त्याच्यासाठी तुम्हाला आपल्याजवळ असलेली जी रिसिट आहे ती तुम्हाला इथे दाखवायला लागते. तर मित्रांनो, आपण घेतलं पाण्याची बॉटल, तर आता काही घेतलेली नाहीये. आता बघा, आपण मस्तपैकी ज्यूस पिलाय आणि आता आपण चाललोय इथं पुढं डायनिंग हॉल कडे, म्हणजे जिथं आता नाश्ता वगैरे आहे. तिथं बघू आता पुढं नाश्ता आहे, आपल्याला बघायला भेटेल. इकडे नाश्ता आहे, तर डायनिंग हॉल 2 नंबरला इथं आतमध्ये नाश्ता आहे. चला आता आपण आतमध्ये जाऊ पहिलं नाश्त्याला. मित्रांनो, हा आहे नाश्त्याचा हॉल. इथं नाश्ता करायचा. नाश्त्याचे आहे मिसळ. तर मिसळ आता आपण खाऊ. आपल्याला मिसळ खायची आहे का मस्त बघा मिसळ. तर आता दक्षु आणि सुषमा मिसळ घेते. पहिला आपण कांदा घेऊ. जेवणाच्या वेळेस आणि एंट्रीच्या वेळेस तुमच्या हातावरती असलेला बॅन हा स्कॅन केला जातो. तर आपण आता घेतलेला आहे मस्त मिसळ सगळ्यांनी पैकी, आणि दुर्वाणी पण घेतलेली आहे भरपूर भरून. शिरा घेतलाय. चला बघू आता पहिले टेस्ट कशी काय. तर मित्रांनो, आता इथं सगळेजण खायला बसल्यात. मिसळची टेस्ट मी तुम्हाला सांगणार आहे कशी काय. तर बघा, अजून काय हॉल पूर्ण भरलेला नाही, भरपूर बाहेर लोक आहे. जी लोक आता थोड्याच वेळात आतमध्ये येणार आहे. तर त्याच्या आधी आम्ही पटकन घेऊन मोकळा आलेलो आहे, आणि नंतर घ्यायला भरपूर गर्दी असणार आहे. चला करूया पहिले आता याच्यावरती टेस्ट. मित्रांनो, पहिला घास खाल्लाय, क्वालिटी मस्त आहे, काय प्रॉब्लेम नाही. त्यामुळे मिसळ तरी 100% मार्क आहे माझ्याकडे. आणि 5 मिनिटं लाईन बघा किती झाली तुम्हाला. आपण बघा भरपूर लाईन. कॉफी पण, चहा पण. बघता बघता छानसा नाश्ता आला, कॉफी चहाही प्याला, आणि आम्ही निघालो. इथं पहिलं 500-700 रुपये म्हणलं 100 रुपयांनी वसूल केलेले इथं. पण मस्त क्वालिटी होती, सगळं चहा कॉफी सगळं छान क्वालिटीचं होतं, म्हणजे पैसे नाही मानाने. तर मित्रांनो, चला आता आपण पुढं कुठली ऍक्टिव्हिटीज करायची तुम्ही आपण बघूया. इथं पहिलं आहे अंतराळ सफारीमध्ये. तर मित्रांनो, आता आपण आलोय अंतराळ सफारीमध्ये. इथं बघूया आता. अरे वा, मस्त आहे. दाखव, हे बघा. या कृषी पर्यटन केंद्रामध्ये अंतराळ सफारी नावाचा एक भन्नाट दालन आहे. तुम्ही येथे अगदी स्पेसमध्ये गेल्यासारखाचा अनुभव येतो. स्पेस बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही मस्त सेल्फी सुद्धा काढू शकता. फक्त एवढेच नाही, इथे चंद्रयानसारख्या महत्त्वाच्या मिशनची माहिती खूप सुंदर पद्धतीने दाखवली आहे. भारतातील महान शास्त्रज्ञांविषयी
इथे माहिती देण्यात आली आहे. लहान मुलांना अंतराळ, ग्रह आणि विज्ञान समजावं म्हणून खूप छान मॉडेल्स आणि डिस्प्ले तयार केले आहेत. खरंच हे ठिकाण पाहिल्यावर ज्ञान आणि मजा दोन्ही मिळतात. जर तुम्ही इथे आलात तर हे म्युझियम नक्कीच बघायला पाहिजे. पुढे गेली तू आता अंतराळामध्ये? चंद्रावर आहे का पुढे? चंद्रावरती आहे. वा वा वा. हा, आणि हा एक त्याच्या बरोबर गेलाय चंद्रावर. तर असं बघा मित्रांनो, सेल्फी वगैरे तुम्ही काढू शकताय. चंद्रावर आलेलो आहे आता मी. चंद्रावरती सगळं खाली पृथ्वी मला खूप छोटी दिसते. तर बाय, आता लगेच खाली येतो. बाय. पहिला आपली अंतराळ सफारी झालेली आहे. तर आता आपण चाललोय पुढं. तर मित्रांनो, इथंच याच्यामध्ये शाळा सुद्धा आहे. तर जय मल्हार स्कूल सुद्धा आहे इथं. तर इथं बॅग वगैरे तुम्हाला ठेवायची असेल तर याची बॅगेसाठी लगेज वगैरे आपण बॅग ठेवू शकतो. तर किल्ले पर्यटन आहे. चला, इथं आपल्या महत्वाचं आहे, महाराष्ट्राची शान आहे. हे आहे किल्ल्यांचं पर्यटन. तर चला आपण आतमध्ये जाऊ. चल शिवराज. तर शिवराज चाललाय पुढं पहिल्यांदा. प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीला अभिमान वाटावा असं एक ठिकाण आम्हाला इथे पाहायला मिळालं. या कृषी पर्यटन केंद्रामध्ये उभारण्यात आलं आहे किल्ले पर्यटन नावाचं एक खास दालन. महाराष्ट्राची ओळख म्हणजे आपले किल्ले आणि आपली समृद्ध संस्कृती आणि सह्याद्रीच्या भव्य डोंगर रांगा. याच सगळ्याबद्दल आपुलकी या दालनामध्ये खूप सुंदर पद्धतीने जपले आहे. इथं विविध किल्ल्यांची माहिती, त्यांचा इतिहास आणि त्या किल्ल्यावर घडलेला पराक्रमाची कथा पाहायला मिळते. इतिहास, अभिमान आणि प्रेरणा सगळंच एका ठिकाणी अनुभवायला मिळतं. जर तुम्ही महाराष्ट्रप्रेमी असाल तर हे दालन एकदा नक्की पाहायला हवं. हे सगळं पाहिल्यानंतर आम्ही निघालो ते आउटडोअर ॲडव्हेंचरकडे. गर्दी वाढायला लागलेली आहे, त्यामुळं काय पटकन जाऊन पहिल्या सगळ्या राईड्स उरकायचं चाललंय आणि तुम्हाला ते दाखवायचे आहे. तर चला आपण चाललोय आता पहिलं हँगिंग जे दोरीचा ब्रिज आहे तो पाहिला. मित्रांनो, आल्यानंतर आहे ना मित्रांनो, एकदम तुम्हाला असं निसर्गाच्या सान्निध्यात आल्यासारखं वाटतंय. आणि असं अजिबात असं तुम्हाला काय रिसोर्ट सारखं काय वाटत नाही. त्यामुळं मस्त या निसर्गाच्या सान्निध्यात आपण आता आधी एन्जॉय करणार. शिवराज, तू काय काय करणार आहे? हा, सगळं? बरं, ठीक आहे, सगळं करणार आहे. बघा तो बघू आपण व्हिडिओच्या शेवट बघूया सगळं काय काय होणार. तर मित्रांनो, सगळी नंबरिंग आहे. तुम्हाला पहिलं झुलता पुलावर जायला लागणार आहे आणि तिथून मग हळूहळू एक एक ॲडव्हेंचर करत तुम्ही येऊन पोहोचताय ह्या ॲडव्हेंचर बशी. तर आपण पहिला पण तिकडनं जाऊया आणि तिकडनं सगळे ॲडव्हेंचर करत मग इकडे येऊया. आणि नंतर जायचं आपल्याला इथं कुठं वॉटर पार्कमध्ये. त्याचं टायमिंग नंतरच आहे. बारीक पोर बसलेली आता. हा 7 आहे. हा, चल जाऊ. चला, आता आपण किती आहे? आपण कमी. आपलं वजन बारीक आहे ना, आपण 10च्या जागी बसतोय. चला आता जायचं झुलता पुलाव. टिंग टिंग टिंग. झुलता पूल म्हणजे हलता पूल. तर भरपूर पूल येते बघा, हलवून वरून. तर चला मित्रांनो, अरे अरे हलते रे बा, हलते. चल ये. भरपूर ॲडव्हेंचर येतं आणि आता आपण हे ॲडव्हेंचर करून आता पुढचे कडे नाही. जीप हे बघा कसे हालते ते, हे बघा कसे हालते ते. या 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 या. आता आपण एंडिंगला आलोय आणि एंडिंगचा हा जो ब्रिज आहे हा जास्त हालतोय पहिल्यापेक्षा. हे बघ कसं घाबरले. झुलत्या ब्रिज नंतर आम्ही आलो ते म्हणजे या ठिकाणी असलेल्या रोपवेच्या सायकलसाठी. ही सायकल राईड एकदम छोटी होती, परंतु या छोट्या अंतरामध्ये सुद्धा तुम्हाला आनंद मिळून देणारे होते. तर आम्ही येऊन पोचलो या आपल्या शेवटच्या डेस्टिनेशन पाशी. तर मित्रांनो, वेगवेगळे राईड्स करत होते. आम्ही ठरवलं, सुषमाने आणि मी ही सायकलची राईड्स केली. सुनील भाऊ मस्त काम करते ते, सगळ्यांना छानपैकी राईड्स सगळ्यांना देतात ते. तर आज आहे शुक्रवार, त्यामुळे जास्त काही गर्दी नाहीये, त्यामुळे सगळ्या राईड एकदम व्यवस्थित घेता येतात. तर दुसऱ्या राईडमध्ये प्रणिता, शिवराज आणि सगळेजण एका राईडमध्ये आले. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आम्ही 2 वेगवेगळ्या राईडचा अनुभव घेतला आणि तो आमच्यासाठी खूप सुंदर होता. कसं वाटलं दक्षू? लय पटकनी पोहोचले पण तुम्ही. आता वॉटर पार्क चालू आहे, पण त्याच्याआधी आपल्याला थोड्याशा काही ॲडव्हेंचर राईड्स राहिल्या, त्या पहिल्या घ्यायच्या त्या आपल्याला. आणि त्याच्यानंतर आपल्याला जायचं वॉटर पार्क मध्ये. 1 2 3. अरे आला उतरा. दोघे जणी संघ येतात. तर ही टायरची जीप लाईन आम्ही सगळ्यांनी मस्त एन्जॉय केली. मित्रांनो, अगदी थोड्या अंतराची होती, परंतु यामध्ये घेतलेल्या मनसोक्त आनंद हा खरं तर अनुभवण्यासारखा होता. सगळ्यांनी मनसोक्त आनंद ह्या जीप लाईनचा घेतला आणि पुढे निघालो आम्ही ते या पुढच्या ॲडव्हेंचरसाठी.
मित्रांनो बऱ्यापैकी सगळे राईड आमचे आता कम्प्लीट झालेले आहे. शिवराज कसं वाटलं तुला? काय काय आवडलं? अख्खं सगळं सगळं आवडलेलं आहे. तर आता कुठं जायचं आपल्याला? वॉटर पार्कला. चला. वॉटर पार्कला जाण्या अगोदर तुम्हाला इथे या चप्पल स्टँडवरती तुमची चप्पल ठेवावी लागते. परंतु आमचा निर्णय थोडासा चेंज झाला. वॉटर पार्कचं ॲडव्हेंचर न करता आम्ही निघालो ते दुसरंच ॲडव्हेंचर करायला. मध्ये भूक लागल्यानंतर असं खायला पण आणायला लागतं. तसं हिने आणलंय. थोडा प्लॅन चेंज केलाय आम्ही. इकडे गर्दी हे 5 वाजल्यापर्यंत चालू आहे. त्यामुळे आम्ही पहिलं जाऊन येतोय बैलगाडी राईड आणि ट्रॅक्टर राईड करून येतो. तर मित्रांनो इकडे आहे आपल्याला बैलगाडी सफर, ट्रॅक्टर सफर, उंट सफर, घोडागाडी सफर, हुरडा पार्टी आणि ऊसाचा रस. चला तर आता आम्ही पितोय ऊसाचा रस. आणि आपलं सगळ्या राईड्स करून आपल्याला स्विमिंग मध्ये जायचंय असं मार्किंग करतात. मित्रांनो एका वेळेस एक ग्लास आहे आणि तुमच्या हातावर त्याची मार्किंग केली जाईल. मस्त गार आहे. एक नंबर गार आहे. प्यानर नव्हती का रे? प्यानर नव्हता ना तू? कसं आहे तुमच्या लहानग्यांना खरं तर ग्रामीण संस्कृती समजून घ्यायची असेल तर हे ठिकाण एकदम योग्य. छानसं चोपाळ्यावरती बसून नितांत असा हा परिसर बघत राहावं असं वाटतं. नंतर आपण चाललोय आता खरं तर ट्रॅक्टर राईड आणि बैलगाडी राईड करायला. तर त्या अगोदर तुम्हाला छोट्या छोट्या राईड इथं करायला मिळतात. खरं तर इकडं सगळ्यात जास्त येतात ना ते सहली येतात. मित्रांनो खरं लहान मुलांसाठी एकदम भारी आहे. आणि लहान मुलांना जो म्हणतो ना आपण जो करमणूक पाहिजे, एन्जॉय पाहिजे, ते सगळं इथं आहे. हुरडा पार्टी असते इथंच या झाडांखाली. परंतु आता हुरडा पार्टी जी आहे ना ती बंद आहे असं ते म्हणतात ते. चला घोडागाडी आहे, बैलगाडी आहे. आता जायचं आपल्याला बैलगाडीमध्ये. कशी वाटली राईड? कशी वाटली? अरे काय हा घोडा गाडी, बैलगाडी पण चांगली आहे. काय बैलगाडीतून पप्पा पडले असते पडदा वाचले. पडले असते पण वाचलेलं आहे. तर मित्रांनो उंटाची राईड आहे ती 4 वाजता चालू होणार आहे. हुरडा पार्टी बंद झालेली आता कारण की आता आहे मार्च महिना चालू. आता आंबरच चालू आलेला आहे. तर जेवणाशिवाय आपल्याला आंबरच मिळेल. तर मित्रांनो आता आम्ही करतोय चेंजिंग आणि चेंजिंग नंतर जायचंय आपल्याला कुठं? स्विमिंग मध्ये. तर दुपारी 1 संध्याकाळी 5 वाजल्यापर्यंत चालू असतो. सगळं इथं 5 वाजल्यापर्यंत सगळं इथं ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत 5 वाजल्यापर्यंत चालू असतात. आणि 5 नंतर मात्र हे संपूर्ण ॲग्रो टुरिझमचं हे रिसॉर्ट हे बंद होतं. त्यामुळं सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे रिसॉर्ट चालू असतं. चला कपडे चेंज करतो आणि डायरेक्ट एंट्री मारतो ते पाण्यामध्ये. चेंज झालेली आहे कप. तर मी आता झालेलो आहे रेडी आतमध्ये जाण्यासाठी. आणि थंडगार पाण्यामध्ये पाय अलगद बुडवत एकदम आनंदामध्ये आम्ही निघालो ते या वॉटर पार्ककडे. पहिल्याच नजरेत हे वॉटर पार्क खूप सुंदर वाटलं. अगदी कमी जागेमध्ये एकदम परफेक्ट आणि ॲक्युरेट प्लॅनिंग केलेला. सगळीकडे लहान मुलांच्या सहली आलेल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. पाण्यामध्ये धमाल, हास्य आणि फुल ऑन मजा सुरू होती. आम्ही सुद्धा रेन डान्सचा जोरदार आनंद घेतला. तसंच इथल्या वेगवेगळ्या राईड सुद्धा खूप भन्नाट होत्या. प्रत्येक राईड एक वेगळाच थरार देणारी. एकूण काय मजा, थ्रिल आणि रिलॅक्शन सगळंच एका ठिकाणी मिळालं. जेवणाचा टाइम
1 ते 3 जेवढा टाइम 2:30 वाजला त्यामुळे पहिलं जेवून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा एन्जॉय करायचं ह्या वॉटर पार्क मध्ये. सगळे आता जेवायला. खरं तर मस्त एन्जॉय चालू होता, परंतु जेवणाची वेळ सुद्धा महत्त्वाची होती, कारण की इथे 1 ते दुपारी 3 वाजलेपर्यंत जेवण असतं आणि 3 नंतर जेवण बंद केलं जातं. त्यामुळे म्हणलो चला पहिल्यांदा जेवण करून येऊया. मित्रांनो, इथलं जेवण म्हणजे एकदम घरच्यासारखे. इतके व्हरायटी जेवणामध्ये होत्या, त्या सगळ्या आपल्या घरात मिळणाऱ्या होत्या. तर मित्रांनो, आता आपण घेतलंय जेवण. तर बघ मित्रांनो, काय काय आंबरस, कढी, खीर, मासवडीची सार, भाकर, बटाटा, बिर्याणी, पुरी, बेसन, हे सगळं याच्यामध्ये आहे. आणि तोंडी लावायला आहे ही वॉबी. हे बघा, हे झालं जेवायला बसलं. मित्रांनो, जेवण तर खूप मस्त आहे. काही याचा एक घास खांबायचा, एकदम नाद, एकदम भारी जेवण आहे. आणि हे बघू शकता किती सगळे आम्ही आता खायला बसलोय. तर मित्रांनो, फायनल झाले आपण सगळ्यांचं जेवण आणि आता पोट जेवण झाले ना. कुठून नाही चालू आपण कुठं चालू वॉटर पार्कला. चला. तर मित्रांनो, आता 5 वाजल्यापर्यंत वॉटर पार्क चालू आहे. थोडा 20 मिनिटं मागाची विश्रांती दिली होती. हे बघा, आता लोक जेवतात आहे. 3 वाजा आल्यात आणि आता 3 वाजल्यानंतर हे सगळं जेवण आहे ना पूर्ण बंद होतं. हे बघा, अजून गर्दी बघू शकता किती, एवढी गर्दी आहे अजून. स्विमिंग केल्यानंतर आम्ही आलो ते या ठिकाणी असलेल्या खरं तर जादूचा शोला, म्हणजेच मॅजिक शोसाठी. तर मित्रांनो, नंबरला येऊन बसलो होतो. थोड्याच वेळात सगळी लोक आली आणि फायनली मॅजिक शो सुरू झाला. वाजल्यात 4:45. त्यामुळे आता इथं तर मित्रांनो, आता आपल्याला करायचा आहे नाश्ता. अख्खे कपडे सुकले. जादूचा शो सुद्धा मस्त होता आणि खरंच अख्खा दिवस कसा गेला काही कळलं नाही. तर आता नाश्त्याला काय माहिती, चहा आणि भेळ, चहा कॉफी, तुम्ही 2 वेगळे काही पण घेऊ शकता. हे बघा, अजून सगळ्यात पहिलं आम्ही चालू नाश्त्याला. हे 2 जणी पेतात हे चहा. मित्रांनो, फायनली सगळं कृषी केंद्र म्हणजेच हे जय मल्हार कृषी केंद्र पूर्ण फिरून झालेलं आहे. पूर्ण दिवस एकदम एन्जॉयमध्ये गेलेला आहे आणि आता आम्ही चाललोय खरं तर चेकआउट करतोय. तर खरंच खूप सुंदर असं हे लोकेशन आहे आणि या लोकेशनला तुम्ही नक्की येऊन भेट द्या. 1 दिवसासाठीचा एन्जॉय तुम्ही नक्की करू शकता, एवढं नक्की. जेवणही खूप सुंदर आहे, राईड्स खूप सुंदर आहे, त्यातल्या वॉटर पार्क एकदम भारी. चला तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.